सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत म्हणजे माडेश्वरी आणि या मंदिराचा ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे रावराजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। नमस्कार, राम राम मंडळी, शारदीय नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। जोरात सुरू आहे ना नवरात्र। आपल्या परिसरात दांडियाचा कार्यक्रम असेल, भोंडल्याचा कार्यक्रम असेल, तर मी आज तुम्हाला नवरात्रीच्या निमित्तानं एका वेगळ्या देवीचं तुम्हाला मी या ठिकाणी माहिती सांगणार आहोत आणि त्या देवीचं नाव आहे श्री मातंगी देवी। मी लहानपणापासून माझ्या आजोळी माड्याच्या जत्रेत जात असे। माडेश्वरीची जत्रा म्हणजे माढा तालुक्याच्या पंचक्रोशीतील महत्वाची आणि तीही देवीची जत्रा म्हणून तिचा उल्लेख आहे। सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याचं दैवत म्हणजे माडेश्वरी आणि या मंदिराचा ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे मेहुणे रावराजी निंबाळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला। गावातील 12 बलुतेदारापैकी 8 बलुतेदारांना माडेश्वरी देवीच्या वाहनांचा मान देण्यात आलेला आहे। उत्सव काळात देवीची सर्व वाहने मंदिरात एकत्रित येतात। त्यानंतर गावातून छबिना निघतो। हा छबिना पाहायला आजही माढा पंचक्रोशीतील आबाल वृद्धांच्या गर्दीची झुंबड येत असते। माडेश्वरी या देवीला पार्वतीचेच रूप मानले जाते। या देवीचे वाहन असलेल्या हत्तीला यात्रा काळात फार मोठा मान असतो। हे अत्यंत जागृत देवस्थान असल्याचे परिसरातील लोकांची श्रद्धा आहे। माढ्यामध्ये कोणाचाही विवाह सोहळा असो, पहिली भोगी ही माडेश्वरी देवीलाच केली जाते। देवीला भोगी केल्याशिवाय लग्नाच्या तयारीला सुरुवात होत नाही। नवरात्रीच्या उपवासानंतर दसऱ्याला देवीची पालखी निघते आणि या पालखी सोहळ्यानंतर देवी निद्रेस जाते। कोजागिरी पौर्णिमेला गावची जत्रा भरते। ही पंचक्रोशीत अत्यंत देखणी, उत्साही आणि आनंदी असते। या यात्रा काळात नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर गेलेले सर्व कुटुंब माढ्यात आवर्जून येतात। या दिवशी रात्री 12 वाजता देवीचा छबिना निघतो। बलुतेदारांना देवीची 8 वाहने उचलण्याचा मान असतो। त्यामध्ये सिंह, मोर, वाघ, गरुड, नंदी, घोडा ही वाहने असतात। त्या दिवशी ही वाहने मंदिरात एकत्र येतात आणि त्या वाहनावर देवीची मूर्ती बसवून वाजत गाजत हा छबिना समोर असलेल्या मातंगी देवीच्या भेटीला जातो। मातंगी देवीच्या पूजेचा मान हा मांगांना असतो। मातंगी देवी ही मातंगाची असली, माडेश्वरी देवीचा छबिना हा मातंगी देवीकडे का नेला जातो याचं कोड आजही मला नक्की समजलेलं नाही। तसेच तुळजापूरच्या मंदिरासमोरही मातंगी देवीचं मंदिर आहे आणि तिला पूजण्याचा मान हा पूर्वीपासून मातंग समाजाकडेच होता, परंतु अलीकडे तसा मातंग समाजाकडे मान राहिलेला दिसत नाही। सांस्कृतिक दृष्ट्या स्त्रियांचे स्थान व त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आपण मागे पडल्याचे दिसतो। हीच भूमिका श्री मातंगी देवी बद्दल सुद्धा असू शकते। खर तर दशम विद्या म्हणजे महान शक्तिशाली रूप। महाविद्या ही देवी दुर्गाची 10 रूप आहेत, ज्याची उपासना बहुतेक करून तांत्रिक साधक शाक्तपंथी करतात। 10 महाविद्या वेगवेगळ्या दिशानिर्देशांची अतिशक्तिशाली स्वरूप आहेत। दशम विद्याची तत्व या आपण आज जाणून घेणार आहोत। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत: भगवती काली आणि तारा देवी उत्तर दिशा, श्री विद्या षोडशी त्रिपुर सुंदरी ईशान्य दिशा, देवी भुवनेश्वरी पश्चिम दिशा, श्री त्रिपुरा भैरवी दक्षिण दिशा, माता छिन्नमस्ता पूर्व दिशा, भगवती धुमावती माता बागला बगलामुखी दक्षिण दिशा। मातंगी हे वायू दिशेचे केंद्र असून माता श्री कमला नैऋत्य दिशेची आदि माता आहे। 24 तत्वाचे वर्णन देखील या ठिकाणी उपलब्ध आहे, परंतु जगाच्या प्राचीन आगम तंत्रानुसार चीनानाचार 10व्या धर्माच्या आध्यात्मिक अभ्यासाचा उल्लेख आहे। मुळात
याच 10 महाविद्या प्रचलित आहेत. त्यांची उत्पत्ती 2 कुळाप्रमाणे केली जाते, एक श्रीकुल आणि दुसरं कालिकुल. यात 9 देवीचे वर्णन केले आहे. अशा प्रकारे त्या 18 होतात. काही महान ऋषींनी त्यांना 3 स्वरूपात स्मरण केलेले आहे: कोमल, सौम्य, संतापलेल्या स्वरूपात, चिडचिडे स्वरूप, काळ्या चिन्नमस्ता, धुमावती, बगलामुखी हे तत्व आहे. महालक्ष्मी, कमला हे आहेत सौम्य स्वरूपात, त्रिपुरा सुंदरी, भुवनेश्वरी, मातंगी उग्र स्वरूपात, तारा आणि भैरवी दोन्ही उग्र आणि सभ्य स्वरूप मानले जातात. जरी या चिडचिड्या सौम्य किंवा उग्र स्वरूपात असल्या तरी त्या देवीचे असीम रूप आहेत, परंतु त्यामध्ये देखील तारा, काळी. आता आपण मातंगी देवीच्या बाबतीत अधिक विस्तृत माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. पुराणामध्ये त्यांच्याबद्दल वेगवेगळ्या कथा आपल्याला पाहायला मिळतात. किंबहुना या सर्व देवींच्याच कथा पुराणामध्ये ह्या वेगवेगळ्या प्रकारे आढळतात. यातील त्या पार्वतीचे रूप आहे. माता मातंगी ही 10 महाविद्यापैकी 9वी महाविद्या म्हणून तिची मान्यता पुराणामध्ये आढळते. मातंगी देवीचे वर्णन निसर्गाची देवी म्हणून करण्यात आलेले आहे. सुमुखी, लघु श्यामा किंवा श्यामला, राजमातंगी, कर्णमातंगी, चंदा मातंगी, वास्या मातंगी, मातंगेश्वरी इत्यादी मातंगीची काही प्रसिद्ध नावे आहेत. गुप्त नवरात्रीच्या 9व्या दिवशी माता मातंगीची पूजा केली जाते. मातंग हे भगवान शिवाचे नाव. माता मातंगी गडद निळ्या रंगाची असते. माता मातंगीच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे आणि देवीचे 3 तेजस्वी डोळे आहेत. रत्नांनी जडलेल्या सिंहासनावर मातंगी विराजमान आहे. माता मातंगीच्या एका हातात गुंजाच्या बियांची माळ. गुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचा वेल असतो. गुंजाची पाने गोडसर असतात. विड्याच्या पानात आपण ती वापरतो. पूर्वीच्या काळी सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. गुंजेत 2 जाती आहेत, एक पांढरी व दुसरी लाल. पांढऱ्या गुंजीची मुळं व पाला औषधात वापरतात. ही वेल वर्गीय वनस्पती आहे. उजव्या हातात वीणा आणि कवटी आणि डाव्या हातात खंजीर आहे. देवी मातंगी अभया मुद्रेमध्ये आहे. वाणी आणि वचनाचे प्रतीक मानले जाणाऱ्या माता मातंगी सोबत एक पोपटी आहे. 4 भुजामध्ये त्याने एक कवटी, त्याच्यावर पोपट बसतो. वीणा, खड्गवेद धारण केलाय. मातंगी ही तांत्रिकांची सर्वस्वती म्हणून सुद्धा तिचा परिचय आहे. मान्यतेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा चांडाळ, आता या चांडाळ या शब्दाबद्दल बऱ्याच वेळा चुकीचा अर्थ गृहीत धरलेला आहे. चांडाळ या शब्दाची उत्पत्ती कशी झालेली आहे या संदर्भात माझं छोटस मत या ठिकाणी मी व्यक्त करणार आहे. चांडाळ या शब्दाची उत्पत्ती चाड या शब्दापासून झाली असावी. खरं तर चाड या शब्दाचा अर्थ आवड, गोडी, चटक, छंद असा आहे. चाड या शब्दाचा अर्थ काही ठिकाणी झाड म्हणून सुद्धा केलेला पाहायला मिळतो. या संदर्भात गिरीश प्रभूने, जे ज्येष्ठ अभ्यासक आणि साहित्यिक आहेत, त्यांनी या संदर्भात माझ्याशी बोलताना चांडाळ या शब्दाची उत्पत्ती कदाचित चंडिका या शब्दापासून झाली असावी असं त्यांचं मत मला बोलताना ऐकायला मिळालेलं आहे. मातंग स्त्रियांनी देवी पार्वतीची पूजा केली. त्यांना स्वतःचा उष्टा भोग, खाल्लेला भोग दिला. तेव्हा देवगण आणि शिव रागावले. परंतु देवी पार्वतीनं चांडलीच्या मातंग स्त्रीला पुराणात चांडलीन म्हटलं गेलेलं आहे. भक्तांना पाहून मातंगीचे रूप धारण केले. त्यांचा आनंदाने स्वीकार केला आहे. तेव्हापासून मातंगीला मातंगी म्हटलं जाऊ लागलं. मातंगी देवी इंद्रजल आणि जादूचा प्रभाव नष्ट करते. देवीला वाणी, तंत्र आणि कलेची देवी म्हणूनही मानले गेलेले आहे. देवीला उष्टाभोग दिला जातो. शिवाची ही शक्ती आहे, असुरांना मोहित करणारी आणि साधकांना इच्छित फळ देणारी म्हणून मातंगीचा उल्लेख आपल्याला करावा लागतो. घरगुती जीवन चांगले करण्यासाठी लोक परंपरेनुसार तिची पूजा करतात. अक्षय तृतीया म्हणजे तिची जयंती. वैशाख शुक्ल तृतीयेला ती जन्माला आली आहे असा भक्तांचा समज आहे. मातंगी देवीचा मंत्र या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. ओम ह्रीं हे भगवती मतंगेश्वरी श्री स्वाहा. हा मातंगी देवीचा मंत्राचा जप आपल्याला या ठिकाणी करता येईल. तिला असं म्हटलं जातं की माता दुर्गाच्या आशीर्वादानं जन्मलेली मुलगी म्हणजे मातंगी देवी होय. 10 महाविद्यापैकी एक असलेल्या तारा आणि मातंगी देवीचाही बौद्ध धर्मात सुद्धा पूजा केली जाते. बौद्ध धर्मात मातंगीला मातागिरी असे म्हणतात. भारतातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ इत्यादी राज्यामध्ये आजही मातंग समाजाचे लोक आहेत. मान्यतेनुसार मातंग समाज, मेघवाल समाज, किरात समाजातील लोक
लोकांचे पूर्वज मातंग ऋषी होते. कर्नाटकातील पंपा सरोवराजवळ मातंग ऋषीचा आश्रम आहे, जिथे हनुमानजींचा जन्म झाला होता. श्रीराम भक्त हनुमान मातंग कुळातलेच आहेत अशी सुद्धा एक दैवत कथा आपल्याला पाहायला मिळते. देवी मातंगीची स्तुते श्यामवर्ण, त्रिनयना, मस्तकावर चंद्रमा, चतुर्भुजा, दिव्यास्त्र संगे अशा पद्धतीने केली जाते. तुम्हाला नक्कीच ही कथा किंवा ही माहिती आवडली असेल असं मी समजतो आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा.